हॅलो, कसे आहात तुम्ही? मी चांगली आहे आणि मी तुम्हाला एक खूप एक्साइटिंग गोष्ट सांगायला खूपच एक्साइटेड आहे. म्हणजे काय झालंय, आता थंबनेलवरनं तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी एक कविता लिहिली आहे. ॲक्च्युली मी कविता वगैरे करत नाही, पण ती तेवढी मोठी गोष्ट नाहीये, म्हणजे छोटी आहे एक्साइटमेंट. पण त्याच्यापेक्षाही खूप मोठी गोष्ट झाली माझ्या आयुष्यात काल. मी कोट्स शोधत होते. म्हणजे मला आवडतात असे की असे मोडवाईज गुगल केले, थोडंसं पाहिलं, मला नाही चांगलं सापडला. मग मी म्हटलं की आपण स्वतःच लिहूया. म्हणून मी ॲक्च्युली 2-4 ओळी खरडायचा विचार होता माझा, तेवढं काही जास्त नाही. पण मग मला वाटलं की आपण कविता लिहूया. मग मी लिहायला लागले आणि लिहिता 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 एक कविता बनली. आणि ती कोणाबद्दल बनली तर स्वामींबद्दल. म्हणजे मी मुळात कविता लिहिणार नव्हते. बरं, मी लिहायला घेतली तर मला वेगळंच काहीतरी लिहायचं होतं आणि मग ती बनली कविता स्वामींबद्दल. आता याला काय म्हणणार तुम्ही? म्हणजे मी तर म्हणते की स्वामींनी मला काल त्यांच्या अस्तित्वाची चुणूक दाखवून दिली. गंमत काय आहे माहिती आहे का? ते जे थंबनेलवर पेंटिंग आहे ना, ते मी काढलेलं आहे स्वामींचं. आणि मोठं पेंटिंग आहे ते, 3x2 वगैरे साधारण आहे अंदाजन. कविता ऐकायच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा मी ती कविता वाचली किंवा म्हटली, तर तेव्हा मला ना काही ठिकाणी इमोशनल व्हायला झालं, डोळ्यातनं पाणी आलं. तसं तुम्हालाही येऊ शकतं. म्हणजे तुम्ही तेवढं जर इंटेन्सिटीने फील करत असाल कुठल्याही गोष्टी तर. आणि घाबरू नका, कविता अतिशय सरळ साधी, म्हणजे मी असं जड वगैरे काही लिहित नाही, एकदम टचिंग आहे. ऐकूया. कवितेचं नाव आहे एकटं की दुकटं. चालता चालता पावलं थबकली, नेहमीची वाट एकदम अनोळखी झाली. चालता चालता पावलं थबकली, नेहमीची वाट एकदम अनोळखी झाली. समोरचे काही दिसेनासे झाले, मागे वळून पाहिले तर सारे धूसर होते. कुठे गेली वाटेवरची फुलं, जी नेहमी हसून बघायची. कुठे गेली वाटेवरची फुलं, जी नेहमी हसून बघायची. कुठे विरली आनंदाची किरणं, जी मार्ग उजळून टाकायची. मन धागे शोधू लागलं, काही ओळखीचं सापडतंय का पाहू लागलं. मन धागे शोधू लागलं, काही ओळखीचं सापडतंय का पाहू लागलं. मग कावरबावर झालं, जेव्हा हाती काही नाही लागलं. एका अनोळखी विश्वात कोणी नव्हतं धीर द्यायला. एका अनोळखी विश्वात कोणी नव्हतं धीर द्यायला. मनावरचा ताबा आता लागला होता सुटायला. मन मनाला समजावत होतं, पण दुसरं मन ऐकत नव्हतं. मन मनाला समजावत होतं, पण दुसरं मन ऐकत नव्हतं. चकवा आहे की चक्रव्यूह, यात गुरफटून गेलो होतो. शेवटी मन हरलं, धाय मोकलून रडू लागलं. रडता रडता एकदम ऐकू आलं, बाळा, इतकं रडायला काय झालं? एक एक पाऊल पुढे टाक, होत जाईल रस्ता साफ. एक एक पाऊल पुढे टाक, होत जाईल रस्ता साफ. असं नाही हरायचं, भीतीला धीराने जिंकायचं. असं नाही हरायचं, भीतीला धीराने जिंकायचं. इकडे तिकडे पाहिलं, कोणी नाही दिसलं. इकडे तिकडे पाहिलं, कोणी नाही दिसलं. मग स्वतःलाच विचारलं, कोण माझ्याशी बोललं? अरे, मी आहे वेड्या, पाहतोस काय असा? अरे, मी आहे वेड्या, पाहतोस काय असा? आता गरज नाही घाबरायची, मी आहे तुझ्या पाठीशी. मी आहे तुझ्या पाठीशी. मी आहे तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. मी ही कविता अशांना डेडिकेट करते की ज्यांना थोडं निराश वाटतंय किंवा असं, म्हणजे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण स्टील ही कविता ऐकली की थोडं छान वाटेल, म्हणजे थोडं करावंसं वाटेल काहीतरी आणखी. आणि विश्वास येईल की स्वामी आहेत आपल्यासोबत आणि नक्कीच असतात. जेव्हा आपल्याला एकटं वाटतं तेव्हा आपण एकटे नसतो, स्वामी असतात आपल्यासोबत, फक्त श्रद्धा ठेवा. सगळ्या स्वामी भक्तांना तर आवडेलच ही कविता.
आणि जे म्हणजे स्वामींचे भक्त नाहीयेत तरी ऐका ही कविता. म्हणजे समजा स्वामींवर विश्वास आहे नाहीये ही एक वेगळी गोष्ट आहे, पण एक अशी कुठली तरी दैवी शक्ती त्याच्यावर विश्वास ठेवा की ती तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढते. जर तुम्ही निराश थोडेफार झाला असाल तर कुठल्या तरी एका शक्तीवरती थोडा विश्वास ठेवावा लागतो आपल्याला पॉझिटिव्हिटीसाठी. आता आपण ना स्वामींचा थोडासा जप करूया आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणायला काही हरकत नाहीये. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 आणि ना तुम्ही जेव्हा असं नमस्कार करता ना कुठली एंडला म्हणजे आरती झाली किंवा काही, तेव्हा फक्त स्वतःसाठी नमस्कार नका करू. म्हणजे प्रयत्न हा करा की तुमच्या अगदी जवळची जी लोक आहेत ना सगळ्यांसाठी हात जोडा. माझा हा अनुभव कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमचेही काही अनुभव असतील तर तुम्ही तेही सांगा.